नाल्यामध्ये एक माणूस वाहून गेला, त्याचा हकनाक बळी गेला. प्रशासनाकडून सांगण्यात येते की याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. काय म्हणाल? मी आपल्याला माहिती आहे या पावसाळ्याच्या अधिवेशनामध्ये मुंबई नाले सफाईवरती बोलतानाच हे बोललो होतो की नाले सफाईचं काम कॉन्ट्रॅक्टर कसं करत नाही आहेत. मी काय कोणावर आरोप केले नव्हते, पण नाले सफाईच्या बाबतीमध्ये ज्या काही निकष असतात नाले सफाईचे ते पूर्ण झाले नव्हते आणि त्याचेच परिणाम आज असे दिसत आहेत की छोट्याशा पावसामध्ये मुंबई भरते, मुंबई तुंबते, गटारात माणसं पडतायत. त्या दिवशी देखील महापौरांच्या फेरीमध्ये माणूस पडला, आज देखील एक नाल्यात माणूस पडून मृत्यू पाहिला. याची जबाबदारी आता कोण घेणार? याची जबाबदारी आता मुंबई महानगरपालिकेने घ्यावी लागेल. नक्कीच. पण सत्ताधारी असं पण म्हणते की 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता होती. 25 वर्ष आम्ही केली, त्यावेळेला उत्तर आम्ही दिली ना, आणि 25 वर्षात हेच आमच्या बरोबर होते ना. आणि ज्या वेळेला आम्ही सत्तेत बसलो होतो तेव्हा उत्तरं देत होतो आम्ही. आता हे सत्तेत बसले, त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. अमित साटम यांचा व्हिडिओ आलेला आहे. काल झाड पडून एक जण गेला, आज नाल्यात पडून गेला आणि हसतायत आमदार त्या ठिकाणी. थट्टा मस्करी लावली आहे का असा सवाल विचारला जातो. तेच सांगतोय, यांना सहज मुंबई मिळाली आणि त्याच्यामुळे यांना गांभीर्य नाही आहे, मुंबईबद्दल यांना काही प्रेम नाही आहे आणि त्यामुळे आमदार थट्टा मस्करी करतात. मुंबईचे लोक, आता यांना सत्ता मिळालेली आहे, मुंबईच्या लोकांनी सत्ता दिलेली आहे. आता मुंबईचे लोक जगले काय मेले काय यांना काही फरक पडत नाही. नक्कीच. पण हा मुद्दा आणखी जास्त गंभीर होईल असं वाटतंय, कारण आमदारांना गांभीर्य नाही या सगळ्यांचा. विधानसभेत हा मुद्दा परत एकदा उचलण्यात येईल. बोलल्याबद्दल तर आपण पाहतो विधानसभेत हा मुद्दा उचलण्यात येईल असं अनिल परब म्हणतात. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.